नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार भैरवी ते तारापाशी येते. तारा, चल ना घरी, अगं मी खूप एकटी पडली आहे. तारा म्हणते, बास कर, तू फक्त आणि फक्त तू स्वतःचा विचार करत आहेस, माझा नाहीये. तोपर्यंत ते ताराचे वडील येतात. तारा, कोणाला घरात घेतला आहेस तू? ह्या व्यक्तीला अनोळखी, ही कोण लागती ग आपली? तोपर्यंत भैरवी पटकन उभी राहते. म्हणते, मलाही काही हौस नव्हती तुझ्या घरामध्ये यायची आणि मी थांबणार सुद्धा नाही. मी माझ्या मुलीला घेऊन चालली आहे. असं काही म्हणत असताना तारा पटकन म्हणते, नाही मॉम, मी तुझ्याबरोबर येणार नाही. माझ्या आयुष्याची पूर्ण राख रांगोळी करून टाकली आहेस तू आणि मी तुझ्याबरोबर कदापि येणार नाही. असं काही म्हणत असताना भैरवी पटकन ताराचा हात पकडते आणि तिला फरफडत घरातून बाहेर काढते. तोपर्यंत ताराचे वडील पटकन हात काढतात ताराचा आणि भैरवीचा हात पकडून तिच्या सानकीना कानाखाली लावून देतात. म्हणतात, बास कर भैरवी, तू जे करत आहेस ना जबरदस्ती लोकांवरती, ते तुझं चुकीचं आहे. तू फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघतीस, बाकी काही नाही. असं काही म्हणल्यानंतर ना भैरवी आपल्या तोंडाला हात लावून तिथून आपली पाय काढते आणि तशीच सरळ सावळीकडे येते. म्हणते, बास कर सावळी, सगळं तुझ्यामुळे माझ्यापासून हिरवलं आहे. सगळं आणि जे काही केलं आहेस ना त्याची सुख शिक्षा तुला भेटणार म्हणजे भेटणारच. ह्या मेंदळे घरामध्ये जर तुला नाही ना सगळ्यांच्या मध्ये फूट बघताना पाडताना जर पाहिलं ना, माझं नाव ही भैरवी वजे लावणार नाही. बघ सगळ्यांची तोंड कशी होतील, सगळे एकमेकांपासून लांब जातील. असं म्हणल्यानंतर ना भैरवी पटकन सावळीच्या कानाखाली मारायला जाते. सावळी पटकन तिचा हात पकडते. म्हणते, माई, बास करा, मी आता पहिली सावळी नाहीये तुमचं सगळं सहन करायला. मला आता पंख घावले आहेत उडायसाठी आणि मी तुमच्याबरोबर काहीही करू शकते. आणि करायच्या आधी तुम्ही काय करायच्या आधी 10 वेळा विचार करा कोणाबरोबर करताय. हे सगळं झालं असताना पुन्हा एकदा इथे ऐश्वर्याला गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते की तुम्ही मला का इथे बांधून ठेवलं आहे, नाव तरी मला सांगा. ते गुंड म्हणतात, तुला नाव सांगणारी तू कोण लागून गेलेस ग? अजिबात आम्ही सांगू शकत नाही. असं काही म्हणल्यानंतर ना गुंडांना ती म्हणते, कारण ते सांगू शकाल ना की काय कारण आहे म्हणून? गुंडा म्हणतात, हो ते आम्ही सांगू शकतो. एके वेळीस तू एका मुलीला इथे किडनॅप असंच केलं होतंस ना, बांधून ठेवलं होतंस. ती म्हणते, सावळी? अरे सावळीमध्ये एवढी हिंमत कुठनं आली माझ्याबरोबर अशी करायची? तोपर्यंत ते सगळे म्हणतात, नाही असं काही नाही आहे. ह्या कॅमेऱ्यासमोर तू फक्त आणि फक्त असं बोल की मी सावळीला किडनॅप केलं होतं, मी सगळं काही केलं आहे. ऐश्वर्या पटकन सावध होते, विचार करायला लागते की अरे च्छा, असं काही कोणाचं तर प्लॅन आहे मला संपवण्याचा, असं तिच्या डोक्यामध्ये येतं. तोपर्यंत सावळीला माहीत असतं की भैरवीच्या डोक्यात काय चाललंय आता सध्या. ऐश्वर्या म्हणते, हा सगळा प्लॅन मला तरी वाटतोय जगन्नाथचाच आहे. काय नक्की रहस्य काय आहे सांगू शकत नाही. पण इथे नील ते घरी आलेला असतो. नीलला माहीत पडलेलं असतं ऐश्वर्या घरामध्ये नाहीये, ते गायब झाले म्हणून घरातून. हे सगळं सत्य नीलच्या समोर येऊन पुन्हा एकदा नील नाराज झालेला असतो. काही सांगतही नाही, आपला चेहरा लटकून आपलं इकडून तिकडून हिंडत असतो घरामधून. सोहम येतो. नील दादा काय झालं रे? त्याची विचारपूस केल्यावर नील सगळं काही सांगतो. सोहम म्हणतो, अरे दादा, एवढं तू वहिनीवरती प्रेम करतो? किती तिने काय केलं आपल्या घरासाठी, तरीही ते नील म्हणतो, हो, कारण की तिने नसेल माझ्यावरती प्रेम केलं पण मी तर केलं आहे ना, तिची मला काळजी वाटते रे, कुठे असेल काय माहीत. असं काय म्हणल्यानंतर न पण या ऐश्वर्याला दुसऱ्याच कुठल्या तरी एका माणसाचा तिला धोका असतो म्हणून ती घरातून पळत असते. त्यासाठीच घरातून पळ काढलेला असतो.